अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्ताव नियम 292 बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, यात सगळ्यात महत्त्वाचा विषय राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आहे। अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं, आपण बघतोय की मागच्या काही महिन्यात संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, त्यांचा जी हत्या निगूनपणे करण्यात आली, अध्यक्ष महोदय अद्यापपर्यंत त्यातला एक आरोपी, मुख्य आरोपी अद्यापर्यंत पकडण्यात आपल्या राज्यातल्या गृह विभागाला यश आलेलं नाही। अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत ही अहवाल आलाय, त्यांचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत झालाय। ज्या पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, त्या पोलिसावर अद्यापर्यंत कुठलीही कारवाई या सरकारच्या वतीने करण्यात आलेली नाही। अध्यक्ष महोदय, आपण बघतोय की मुलींच्या छेडछाडीचे प्रकरण असतील, चोऱ्याची प्रकरणं असतील, बऱ्याच चोऱ्याच्या प्रकरणात पोलीस त्यांना तपास करावा लागतो म्हणून साधी त्यांची एफआयआर करत नाहीत। अध्यक्ष महोदय, हे सगळं अपयश गृह विभागाचं आहे। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक गोष्टी सुरुवात करतो। कोरटकरची जर क्लिप आपण ऐकली असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहायच्या लायकीचे आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने आपलं स्वतःला विचारलं पाहिजे। एक महिना झाला कोरटकर सापडत नाही, आज बातमी आली दुपारी कोरटकरला पकडलं म्हणून। पण मला विचारायचंय, कोरटकर एवढे दिवस कुणाच्या आश्रयानं फरार होता, सापडला का नाही, याचं उत्तर गृह विभागाने देणं गरजेचं आहे। कुणाचा सोयरा आहे कोरटकर? कोरटकर सारखे एवढ्या फालतू माणसानं एवढं फालतू बोलला आणि आपण सहन करतोय, हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, अंमली पदार्थाच्या बाबतीत आपण आजपर्यंत ऐकत होतो की मोठ्या मोठ्या शहरातच अंमली पदार्थाचं सेवन होतं, विक्री होते। अध्यक्ष महोदय, आमच्यासारख्या दुष्काळी भागात ज्या जिल्ह्यात सगळ्या ज्या आत्महत्या आहेत, तुळजापूर असेल, परांडा असेल, आता तर धाराशिव पर्यंत सुद्धा ड्रग्जचं सेवन, ड्रग्जची विक्री ही खूप मोठ्या प्रमाणावर होते, त्याला आळा घालणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीत परांड्याला मागे एक कारवाई झाली होती, 7 महिन्यांनी दुसरा आरोपी अटक केला। आणि ज्या दिवशी खरं तर मी ही लक्षवेधी मांडली होती, दुर्दैवाने ती चर्चेला आली नाही, परंतु लक्षवेधीचं उत्तर येण्याआधीच उत्तर लीक झालं आणि ज्या दिवशी एसपीनी उत्तर दिलं त्या दिवशीच परांड्याच्या प्रकरणात ते ड्रग्ज नव्हतं, कॅल्शियम क्लोराईड होतं असं त्याची समरी ही कोर्टात विभागामार्फत दाखल झाली। हा निव्वळ योगायोग आहे का, त्यामागे काय आहे ह्याचाही तपास झाला पाहिजे। अध्यक्ष महोदय, तुळजापूरच्या बाबतीत आतापर्यंत 3 वेळा ड्रग्ज पकडलं गेलं, त्याचं कनेक्शन तुळजापूर, नळदुर्ग, सोलापूर, पुणे, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी पसरलेला आहे। 19 आरोपी आजपर्यंत अटक केले तुळजापूरच्या ड्रग्जच्या प्रकरणात। अध्यक्ष महोदय, तुळजापूरमध्ये पान टपरीवर पान मिळतं सहजासहजी, तसं ड्रग्ज मिळत होतं, त्यामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढलं होतं। अध्यक्ष महोदय, यातला मुख्य आरोपी अजूनही बाहेर आहेत, मोकाट आहेत, त्याच्यावर एसआयटी नेमली पाहिजे आणि याच्या मुख्य आरोपीला अटक केलं पाहिजे। कुणाचा जवळचा असू द्या, लांबचा असू द्या, ह्यात विचार केला नाही पाहिजे। कारण ड्रग्ज सारखं जर लोन ग्रामीण भागात सोय येतंय, ही खरंच चिंतेची बाब आहे। माग स्वर्गीय आराराबांनी ट्रान्सबारच्या बाबतीत कडक धोरण अवलंबलं, पण आता वेळ आलेली आहे महाराष्ट्रानं, गृह विभागानं ड्रग्जच्या बाबतीत कडक धोरण अवलंबायचे आणि ह्यात जे कोणी असतील, पोलीस असतील किंवा कुणी राजकीय लोक असतील, त्यांच्या मुसका आवळण्याचं काम जर केलं तरच पुढची पिढी वाचू शकते, असं मला या प्रसंगी सांगायचं। अध्यक्ष महोदय, शिक्षणाच्या बाबतीत चर्चा झाली मागाशी। नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं सीबीएसई पॅटर्न आणणार, पण सगळ्यात महत्वाचे ह्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत। ह्या शाळा टिकवायच्या असतील तर आताच परवा 15 मार्च 24 एक शासन निर्णय काढला पटसंख्येच्या बाबतीत, म्हणजे 60 पटसंख्येच्या आत 61 पटसंख्येचा 60 पटसंख्या झाली तर एक शिक्षक कमी होतो आणि 60चा परत 61 झाला तर एक शिक्षक वाढत नाही, त्याला 76 पर्यंत पटसंख्या जावी लागते। 6वी, 7वी, 8वीला प्रत्येक एक पदवीधर असायचा प्रत्येक वर्गाला, तो पदवीधर आता नाही आहे या नवीन धोरणानुसार। आपण एका बाजूला सीबीएसईचं पॅटर्न आणायचं म्हणतोय, पुढच्या स्पर्धेत आपली मुलं टिकली पाहिजे असं म्हणतोय, आणि दुसऱ्या बाजूला आता संच मान्यतेचे जे चुकीचे निकष आणून
आपली संच मर्यादा कमी करून त्यामुळे आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण कसं घेतील याचा विचार केला पाहिजे आणि 15 मार्चचा आपला जो शासन निर्णय तो रद्द केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं जातं नेहमीच, आपली सुरुवातच होती शेतकरी सुखी तर सगळं सुखी. पण आत्महत्या किती झाल्यात? आत्महत्या थांबतात का थांबत नाहीत ह्याचा विचार कधी केलाय का? हजारो शेतकऱ्यांनी मागच्या 10 वर्षात आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त घोषणा झाल्या, कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं. शेतकऱ्यांना आशा होती की ह्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होईल. कर्जमाफी ही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळते म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज स्वतः अवलंबित केलं नव्हतं आणि त्याची थकबाकी वाढत चालली. एका बाजूला बँका तगादा लावतात आणि दुसऱ्या बाजूला सरकार कर्जमाफी करत नाही. त्यामुळे कर्जमाफी करणं हे या उत्तरात तरी सरकारनं सांगितलं पाहिजे की कर्जमाफी कधी करणार. अध्यक्ष महोदय, भावांतर योजनेच्या बाबतीत आपण आश्वासन दिलं होतं. सोयाबीनची विक्रमी खरेदी केली म्हणून सांगतो आपण, पण लाखो टन सोयाबीन कमी भावानं शेतकऱ्यांना विकावं लागलं. अध्यक्ष महोदय, एक गंभीर गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो. 4,892 रुपये सोयाबीनचा हमीभाव आहे. खाजगी व्यापारी तर घेतातच, परंतु महाबीज ही सरकारची संस्था आहे. महाबीजनं सुद्धा 3,800 रुपयानं जे फेल झालेलं सोयाबीन होतं, म्हणजे जे नापास झालेलं सोयाबीन होतं, 3,800 रुपयानं शेतकऱ्याकडनं खरेदी केलं. मग एखादा व्यापारी जर हमीभावापेक्षा कमी भावानं खरेदी करत असेल तर कारवाई करायचा अधिकार आहे. मग महाबीजवर सरकार कारवाई करणार का, याचंही सरकारनं उत्तर दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं आपलं महाराष्ट्र स्वप्न आहे. विकसित महाराष्ट्र थांबणार नाही अशा मोठ्या मोठ्या घोषणा करतो, मोठी मोठी भाषणं करतो. अध्यक्ष महोदय, मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचंय की मागच्या 3 महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुराचं पेमेंट सुद्धा त्यांना मिळालेलं नाही. रोजगार हमी योजनेचा मजुराचं पेमेंट देऊ शकत नाहीत आणि आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करतो. आधी त्या मजुराचं पेमेंट द्या, मजुरी द्या त्यांना. परवा सुद्धा आपल्याकडे एका ठिकाणी पालघरच्या वसईच्या बाबतीत कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत मजूर उपोषणाला बसले होते, आमची मजुरी मिळाली नाही. संपवतो अध्यक्ष महोदय, बाकीच्यांना एवढं बोलला तो ऐकत नाही. 3 महिन्यापासून मजुरी नाही आणि आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीची घोषणा करतो. आधी मजुरी द्या. अध्यक्ष महोदय, सरकारनं बऱ्याच, जसं लाडकी बहिणीला आश्वासन दिलं, वेगवेगळी महामंडळ स्थापन केली, त्याच पद्धतीचं एक आश्वासन दिलं होतं की रोजगार हमी योजनेवर जे काम करतात ग्राम रोजगार सेवक त्यांना 8,000 रुपये मानधन देऊ. 3 ऑक्टोबर 2024चा GR आहे. मग तुम्ही निवडणुकीसाठी GR काढला, पण त्याची अंमलबजावणी कोणी करायची? ₹1 सुद्धा मानधन त्या ग्राम रोजगार सेवकांना आजपर्यंत मिळालेलं नाही. याला जबाबदार कोण? असं हे फसवणारं सरकार आहे. निवडणुकीचं मतं घेण्यासाठी खोटी आश्वासनं देऊन, खोटे GR काढून त्याची अंमलबजावणी कोणी करायची हे अध्यक्ष महोदय आपण सरकारला विचारलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जलसिंचनाच्या बाबतीत, जलसंपदा विभागाच्या बाबतीत कैलास नागरे सारख्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. कशासाठी केली? पाणी मिळत नाही म्हणून. ही पहिली आत्महत्या आहे पाण्यासाठी होणारी. इथून पुढे आत्महत्या वाढत जातील. अध्यक्ष महोदय, आमचं मराठवाड्याचं पाणी वर्षानुवर्ष आम्ही ऐकतोय पाणी येणार आहे, 2-2 पिढ्या गेल्या, त्याच्या प्रकल्पाची किंमत वाढत जाते. सुधारित प्रशासकीय मान्यता क्लॉज 38 ह्या नावाखाली प्रकल्पाची किंमत फुगवली जाते, वाढवली जाते, कॉन्ट्रॅक्टरची घरं भरली जातात, परंतु त्या भागाला, दुष्काळी भागाला त्यांचं हक्काचं पाणी मिळत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे प्रकल्प आहेत जलसिंचनाचे, हे वेळेत पूर्ण झाले पाहिजे, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शासनाचे पैसे वाचतील. अध्यक्ष महोदय, पीक कर्जाच्या बाबतीत मागच्या वर्षीही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सिबिलची अट लावणार नाही, सिबिलमुळे कुठल्याही शेतकऱ्यांचं कर्ज कुठलीही बँक नाकारलं जाणार नाही. पण त्यावेळेस त्या SLBCचे प्रोसिडिंग बाहेर आलं, त्यावेळेस स्पष्ट असं होतं की तुम्ही तुमच्या बँकेच्या धोरणाप्रमाणे कारवाई करा. बँकांनी प्रत्येक बँकेनं सिबिलसाठी OTS मध्ये जर एखाद्याने कर्ज भरलेलं असलं, जामीनदार जरी असला, तरी त्या शेतकऱ्याला कर्ज नाकारलं. माझी अध्यक्ष मध्ये विनंती आहे की यावेळेस तरी स्टेट लेवल बँकर कमिटीच्या मीटिंगमध्ये कठोर निर्णय घेऊन ते प्रोसिडिंगवर आलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना सिबिल आणि OTS मुळे कुठेही बँकांनी अडवणूक करू नये यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय, दिव्यांगाच्या बाबतीतही त्यांना जे साहित्य दिलं गेलं तेही निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे सरकार जरी मोठ्या मोठ्या गोष्टी करत असते तर वस्तुस्थिती काय ही सुद्धा सरकारनं बघणं गरजेचं आहे.
त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा आपण जी आश्वासन दिली आहेत त्याचं पालन कसं करता येईल यासाठी सरकारनं काम करावं आणि महाराष्ट्र जनतेला दिलासा द्यावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. देवराम